भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 14 ऑगस्ट 2025 गुरुवार। जेव्हा तू प्रार्थना करतोस, जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा त्यांची चेहरा बदलला आणि त्यांचे वस्त्र शुभ्र व तेजस्वी झाले। लूक 9 अध्याय 29 वचन। आज आपण विचार करूया की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा प्रभूला किती आनंद होतो। देव आपल्या मुलांच्या प्रार्थनेत आनंद घेतो। तो केवळ तीव्रतेने ऐकत नाही, तर कृपापूर्वक आणि सामर्थ्याने उत्तरही देतो। प्रार्थना आपल्याला देवाजवळ नेते, ती त्यांच्या अंतःकरणात आनंद निर्माण करते। येशू प्रार्थना करत असताना पिता म्हणाला, हा माझा प्रिय पुत्र आहे, ज्याशी मला अतिशय आनंद वाटतो, त्यांचे ऐका। अशाच प्रकारचे आनंद प्रभू त्याला प्रार्थनेत शोधणाऱ्या मध्ये अनुभवतो। प्रार्थनेचे विविध प्रकार आहेत। मत्ती स्तुती, विनम्र अर्ज आणि स्तुती कोणत्याही प्रकार असो, प्रभू आपल्या मुलांच्या प्रार्थनेत प्रसन्न होतो। बायबल सांगतो, तो देवाकडे प्रार्थना करील आणि देवा त्यांच्यावर प्रसन्न होईल। तो आनंदाने त्यांचे दर्शन घेईल आणि देव त्याला आपले धर्म दिल्याप्रमाणे परत देईल। आयुब 33 अध्याय 26 वचन। येशू ख्रिस्त हे प्रार्थनायुक्त जीवनाचे सर्वोत्तम उदाहरण आहे। आजही तो पित्याच्या उजव्या हाताशी बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे। पवित्र आत्मा देखील प्रार्थना करतो, तोही असा अर्थ शब्दांनी जे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही। जेव्हा आपण प्रार्थना करण्यासाठी पुढे येतो तेव्हा प्रभू आपल्यातही तितकाच आनंद घेतो जितका तो आपल्या पुत्रात आणि आत्म्यात घेतो। शिवाय तो आपल्याला आपल्या धार्मिकतेचे फलही देतो। प्रार्थना करण्यापूर्वी आपले मन शुद्ध करा। पापी विचार आणि सांसारिक विकर्षणे दूर ठेवा। आपले अंतःकरण देवापुढे निष्कलंक असो। जर आपल्यामध्ये अधर्म असेल तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार नाही। उलट सरळ मनाच्या प्रार्थनेत त्याला आनंद मिळतो। नीतिसूत्र 15 अध्याय 8 वचन। शिष्याने येशूचा अनुभव घ्यायचा होता, म्हणून त्यापैकी एक म्हणाला, प्रभू आम्हाला प्रार्थना शिकव। लूक 11 अध्याय 1 वचन। त्यांनी येशूला असे विचारले नाही की आम्हाला दुष्ट आत्मे कसे काढावे, पाणी द्राक्षरस कसे बदलावे, की काही रोट्या आणि मासे कसे वाढवायचे। फक्त प्रार्थना शिकव असेच मागितले। प्रिय देवाचे बालका, जो प्रार्थना करतो तो प्रभूच्या कृपेला पात्र ठरतो। आजच्या ध्यानार्थ वचन, तुम्ही प्रार्थनेच्या वेळी जी काही मागता ती तुम्ही मिळवली आहे यावर विश्वास ठेवा आणि ती तुम्हाला मिळेल। आजच्या बायबल वाचन सकाळी स्तोत्र चॅप्टर 89 और 90 अध्याय, सायंकाळी रोमकारस 14 अध्याय। धन्यवाद।